कला अकादमी गोवा या संस्थेमार्फत आयोजित बाल युवा कीर्तनकार महोत्सव 2011, 2012 आणि युवा कीर्तनकार महोत्सव 2015, 2016 या सगळ्या महोत्सवांमध्ये तिचं कीर्तन झालेलं आहे. याशिवाय तिचं गायनाचं शिक्षण पण चालू आहे. शास्त्रीय संगीताचं शिक्षण श्रीयुत प्रदीप नाईक यांच्याकडे ती घेतीये. उपशास्त्रीय, सुगम आणि नाट्य संगीताचं शिक्षण श्री प्रदीप शिलकर यांच्याकडे चालू आहे. सारेगमप विजेता विश्वजित बोरवणकर, सायली पंकज जोशी, सुवर्णा माटेगावकर, अनघा पेणसे, ऋषिकेश बडवे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांबरोबर गायनाचे अनेक कार्यक्रम केलेले आहेत. संगीत शारदा, संगीत मानापमान, संगीत धाडीला राम तिनेकावनी, संगीत स्वयंवर या नाटकांमध्ये मुख्य नायकीच्या भूमिका केलेल्या आहेत. कला अकादमी गोवा आयोजित संगीत नाट्य महोत्सव 2015 मध्ये उत्कृष्ट स्त्री गायक कलाकार हा पुरस्कार तिला प्राप्त झालेला आहे. गोव्यामध्ये जेव्हा कीर्तनकारांचं संमेलन झालं होतं तेव्हा श्रुतीची ओळख झाली. अतिशय शांत मुलगी आहे, पण गाणं ऐकाल तर थक्क व्हाल. मी श्रुतीला विनंती करते की तिने तिच्या कीर्तनाला प्रारंभ करा. सर्वप्रथम तुम्हाला माझा नमस्कार. मला इथपर्यंत पोचवणाऱ्या माझ्या गुरूंना माझे अनेक दंडवत. माझ्यासमोर वडीलधाऱ्या माणसांना, आप्पा मार्जने बुवांना, त्यांचे सुपुत्र ह्या सर्वांना माझा नमस्कार. तुमचे सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्यात हीच इच्छा ठेवते आणि आजची ही सेवा सुरू करते.
सज्जन हो, आपल्या भारत देशाला साधू संतांची थोर परंपरा लाभली आहे. सर्व संतांनी आपलं जीवन सर्व समाजाच्या उन्नतीकरता वेचलं. ह्या सर्व संतांनी सर्व समाजाकरता अनेक अभंग लिहिले. त्या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी सत्य काय, असत्य काय, देव काय, भक्ती काय, धर्म काय ह्या सगळ्यांचं ज्ञान प्राप्त करून दिलं. अशाच थोर संतांपैकी एका संत श्रेष्ठ संतांचा आज आपण अभंग घेतला आहे. सर्वांनाच नित्य प्रातस्मरणीय, आदरणीय, पूजनीय असं व्यक्तिमत्व म्हणजे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. देहू गावात जन्माला आलेले कनकाई आणि बोलोबा यांचे सुपुत्र असे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. त्यांचं वर्णन करताना मोरोपंत आर्येत म्हणतात, मुकुटमणी संतांचा, मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणून वाणी. मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणून वाणी. नेले जड वैकुंठी, नेले जड वैकुंठी, विठ्ठल विठ्ठल म्हणून वाणी. मुकुटमणी संतांचा असं का बरं म्हटलं आहे? सज्जन हो, आपण सर्वांनी राजाच्या डोक्यावर जो मुकुट असतो तो मुकुट पाहिलाच असणार. मग त्या मुकुटावर अनेक हिरे असतात, अनेक मोती असतात, विविध प्रकारचे हिरे असतात, रत्न असतात. पण त्या मुकुटावर मध्यभागी एक हिरा असतो, चमचमणारा चकचकीत असा हिरा. आणि तो हिरा आपलं लक्ष वेधून घेतो. मग तो हिरा बघितल्या क्षणी आपल्या मनात काय विचार येतो? वाह, काय हिरा आहे. त्या हिऱ्यामुळे तो मुकुट शोभून दिसतोय असं म्हणतो की नाही आपण? मग त्याचप्रमाणे मुकुटाला जसा मध्यभागी एक हिरा असतो, तसाच संत परंपरेमध्येही आपला हा एक हिरा आहे, चमचमणारा हिरा आहे. आणि तो हिरा आहे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. असं मोरोपंतांचं सांगणं आहे. ज्यांनी सतत आपल्या वाणीने देवाचं नाव घेतलं, परमेश्वराचं नाव घेतलं आणि त्याचा परिणाम काय झाला तर सदेह वैकुंठ गमन करण्याची किमया त्यांनी गाजवली. वाणीने परमेश्वराचं नाव घेतलं, पण त्यांची जात जरी वाणी असली तरी वाणी म्हणून त्यांना कोणीही हिणवू नका, तुच्छ लेखू नका असं मोरोपंत म्हणाले. आजचा आपला अभंग धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हा अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनीच लिहिलेला आहे. आजच्या या युगात धर्माचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे, धर्म म्हणजे काय, धर्म कुठल्या प्रकारे असू शकतो, ह्या सगळ्याचं वर्णन या एका अभंगात तुकोबा महाराज करत आहेत. आणि आज निरूपणात घेतलेल्या ह्या अभंगातून, आज ह्या निरूपणातून आपल्याला इथून काय घेऊन जायचं आहे तर माणूस म्हणून जन्माला येऊन मी काय केलं, जन्माला येऊन मी काय केलं पाहिजे आणि संतांनी आपल्याला जे सांगितलं ते कसं केलं पाहिजे, हे आज इथून आपल्याला घेऊन जायचं आहे. निरूपणाचा अभंग तुकाराम महाराज सांगतायत, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. ह्या एका ओळीवर आज आपल्याला जास्त महत्त्व द्यायचं आहे. धर्म म्हणजे काय? प्रत्येकाच्या मनात विचार येतोच, धर्म म्हणजे काय? तुकोबा महाराज काय सांगतायत नेमकं? धर्माचं पालन करूया, धर्माचं पालन करूया असं सांगतायत. म्हणजे काय नेमकं सांगतायत? एखादा नवीन धर्म स्थापन करूया का, की नेमकं काय करूया असा विचार प्रत्येकाच्या मनात येणार. पण मग सरळ आणि सोपा अर्थ घ्यायचा झाला, जो धर्म अस्तित्वात आहे तो धर्म पाळा, त्याचं संरक्षण करा, त्याचं रक्षण करा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या, हा झाला सोपा अर्थ.
पण मग कुठला धर्म? धर्म ह्या शब्दाची व्याख्या काय? मोठ्या मोठ्या व्याख्या बघण्यापेक्षा एक साधा सोपा अर्थ जाणून घेतला तर धर्म म्हणजे काय? कर्तव्य. माणूस जे कर्म करतो, जे कर्तव्य करतो, माणसाचं जे कर्तव्य आहे तो त्याचा धर्म आहे. पण मग धर्म कोणाप्रती? कोणाप्रतीही असू शकतो. देवाप्रती असू शकतो, देशाप्रती असू शकतो, आपल्या आईवडिलांप्रती असू शकतो, गुरुप्रती असू शकतो. अनेक प्रकारचे धर्म आहेत. पण मग माणसाने नेमकं कुठला धर्म पालन करावं? अशा अनेक सूचना, अशा अनेक शंका आपल्या मनात येत असतील. मग त्या सगळ्या शंकांचं उत्तर मी आज तुम्हाला इथे देणार आहे. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी लिहून ठेवलंय, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलले जे ऋषी साच भावे वरताया, बोलिले जे ऋषी साच भावे वरताया, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. हा सुद्धा तुकाराम महाराजांचाच अभंग आहे. ते म्हणतायत, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आपला जन्म कशा करता झालाय? साधू संतांनी, ऋषी मुनींनी जे सांगितलंय ते आपल्याला करायचं आहे, त्याकरता आपला जन्म आहे. लक्षात घ्या सज्जन हो, साधू संतांनी आधी स्वतः केलं आणि मग समाजाला सांगितलं. आपण काय करतो? आपण काहीच करत नाही, आपण फक्त सांगत असतो. तोंडाची फक्त वायफळ बडबड 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 चालू असते, आपण काहीच करत नाही. तू हे कर, तू ते कर, एवढंच सांगतो. आपण फक्त ऑर्डर देतो, स्वतः काहीच करत नाही. साहजिक आहे, हे सगळ्यांकडूनच होतं. फक्त मी करते किंवा तुम्ही लोक करता असं म्हणत नाही, सगळेच जण करतात. पण मग तुकाराम महाराज काय म्हणतायत की जे संतांनी केलं तेच आपल्याला करायचं आहे, जे संतांनी सांगितलं तेच आपल्याला करायचं आहे. संतांनी काय सांगितलं? देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण घ्या. काही संतांनी सांगितलं देशधर्म पाळा, राष्ट्रधर्म पाळा. काही संतांनी सांगितलं देवधर्म पाळा. काही संतांनी सांगितलं माणुसकीचा धर्म पाळा. पण मग आज आपल्याला काय पाळायचं आहे? कशाचं पालन करायचं आहे? धर्माचं पालन करायचं आहे. कारण धर्माचं रक्षण करण्याकरता आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात, अटीतटीचे प्रयत्न करावे लागतात. असं मी नाही म्हणत आहे, तुकाराम महाराज स्वतः अभंगात म्हणतायत, वर्णन करतायत. धर्म रक्षावयासाठी करणे आटी आमासी, धर्म रक्षावयासाठी, धर्म रक्षावयासाठी करणे आटी आमासी, धर्म रक्षावयासाठी करणे आटी आमासी.
रक्षण करण्याकरता आपल्याला फार प्रयत्न करावे लागणार आहेत, अटीतटीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. पण मग सोप्यात सोपा प्रयत्न कुठला? तर धर्म म्हणजे काय हे जाणून घेऊया आणि जे संतांनी सांगितलं तसं वागूया. पण मग सगळ्यात आधी धर्म म्हणजे काय, धर्माची काय व्याख्या आहे? स्वतः श्री शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे, समाजाला जो धारण करतो, समाज व्यवस्था जो धारण करतो तो धर्म. हे आपण जाणून घेतलंय की धर्म प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजेच समाजाप्रती धर्म आहे, देवाप्रती धर्म आहे, मातापित्यांप्रती धर्म आहे, देशाप्रती धर्म आहे, म्हणजेच आपलं कर्तव्य आहे. मग समाजाची जो धारणा करतो तो धर्म आहे. ह्या धर्मामुळे प्रत्येक माणसाला आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते, ऐहिक उन्नती प्राप्त होते. मग प्रत्येक माणसाने धर्म कधीच सोडू नये. श्रीमद भागवतात 11व्या स्कंधात सुद्धा वर्णन केलं आहे, धर्मो मत भक्तिकृत प्रोक्ताः, म्हणजे भगवंताची भक्ती करणे हा सुद्धा एक धर्म आहे. आपण भगवंताची भक्ती सर्वच जण करतो, आपल्या हातून धर्म घडतो, ह्याचा आनंद सर्वांना वाटला पाहिजे, कारण भगवंताचे भक्त आम्ही सर्वच जण आहोत. हा झाला भक्ती धर्म. राष्ट्रधर्म म्हणून एक आहे. राष्ट्रधर्म कुठला? जर तो राष्ट्राप्रती जो आपलं प्रेम आहे, राष्ट्राप्रती जे आपलं कर्तव्य आहे, राष्ट्रासाठी आपण सर्व मिळून जे आपण करतो त्याला धर्म असं म्हणतो, त्याला राष्ट्रधर्म असं म्हणतो. पण मग धर्म इतका महत्त्वाचा आहे? आहे, निश्चित आहे. धर्म का महत्त्वाचा आहे याचा एक दृष्टांत तुमच्या पुढे ठेवते. उपनिषदामध्ये एक गोष्ट फार मोठी बोलकी आहे. एकदा काय झालं की आपल्या देहाचे जे इंद्रिय आहेत, जे शरीरांचे जे भाग आहेत, त्यांच्यामध्ये भांडण लागलं. प्रत्येकजण म्हणतोय मी सर्वात श्रेष्ठ, मी सर्वात मोठा. डोळे म्हणाले मी बघतो, डोळे म्हणाले मी बघतो म्हणून तुमचं सगळं कार्य व्यवस्थित होतं आहे. पाय म्हणाले मी चालतो म्हणून तुमचं शरीर धड आहे. अशा प्रकारे सगळेच इंद्रिय, सगळेच शरीराचे भाग एकमेकांमध्ये भांडण करू लागले आणि हे भांडण ब्रह्मदेवांपर्यंत पोहोचलं. ब्रह्मदेवानी विचार केला आणि एक युक्ती शोधून काढली. ब्रह्मदेव म्हणाले, हे बघा, तुम्ही सगळे भाग एक एक दिवस आळीपाळीने सुट्टीवर चला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोण किती महत्त्वाचं आहे. त्याबरोबर सगळ्यांचं ठरलं. पहिल्या दिवशी डोळे रजेवर गेले. डोळे रजेवर गेले, दूरदर्शन बंद पडलं, नाटकं बंद झाली. दुसऱ्या दिवशी कान रजेवर गेले. कान रजेवर गेले, आकाशवाणी बंद झाली, संगीत रजनी बंद झाली. असं करून करून एक दिवस जीभ गेली, एक दिवस हात गेले, एक दिवस पाय रजेवर गेले, असे करून सगळे रजेवर गेले. पण म्हणून काय देहाचं कार्य थांबलं नाही, देहाचं कार्य व्यवस्थित चालू होतं. आणि असं करता करता एक दिवस प्राण रजेवर गेला. प्राण रजेवर गेला आणि दुसऱ्या क्षणाला आपली सगळी इंद्रिय निस्तेज झाली, सगळे भाग निस्तेज झाले, कार्यक्षमता संपली. आणि ह्या सर्व भागांना समजलं की सगळ्यात महत्त्वाचा प्राण आहे. देहामध्ये प्राण जसा महत्त्वाचा तसाच धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे. हा हेतू लक्षात घेतला पाहिजे आणि राष्ट्रधर्म प्रत्येकाने केला पाहिजे. हे झालं राष्ट्रधर्माचं. पण मग समाजधर्मसुद्धा आहे, सोपाच आहे. कसं आहे? समाजात चांगलं वागायचं आहे, गोरगरिबांना मदत करायची आहे, कोणाला तुच्छ लेखायचं नाही, कोणाला वाईट वागणूक द्यायची नाही, कोणाला दुःख द्यायचं नाही, आपल्या सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आहे. हा झाला समाजधर्म. समाज स्वच्छ ठेवायचा आहे, क्लीन इंडिया, ग्रीन इंडिया मोदीजी सांगतायत. हा झाला समाजधर्म. प्रत्येक माणसाला आनंद द्यायचा आहे. कुणीच सांगत नाही आहे की पतितांना पावन करून घ्या,
कुणीच सांगत नाही आहे की तुम्ही त्यांना तारा. संत तर मुळीच सांगत नाही आहेत, कारण स्वतः संतांनी सांगितलं आहे. कारण पती त्यांना पावन करून घेण्याकरता तो वरती बसला आहे, तो नारायण बसला आहे, तो पांडुरंग बसला आहे. पती त्यांना पावन करून घ्या असं कोणी आम्हाला सांगितलं नाही आहे. फक्त काय, त्यांना तुच्छ लेखू नका, त्यांना दुःख देऊ नका, वाईटाची जाणीव त्यांना करून देऊ नका. तुम्ही त्यांना काही देऊ शकत नाही, नको देऊ, पण दुःख देऊ नका. पती त्यांना पावन करू नका. कारण संत कानोपात्रांनी स्वतः सांगितलेलं आहे. आपल्या भारत देशामध्ये संतो कानोपात्रा होऊन गेल्या. त्या संतांनी सांगितलं आहे की पती त्यांना पावन करून घेण्याकरता तो परमेश्वर बसलेला आहे. म्हणाल्या, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना, पतित तू पावना, पतित तू पावना, पतित तू पावना,
पतितांना पावन करून घेण्याकरता तो नारायण आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. फक्त काय, समाज धर्म पाळा, एवढंच काम करा. आज जाणून घेतलंय राष्ट्रधर्म काय आहे, समाज धर्म काय आहे, देशधर्म काय. राष्ट्रधर्म आणि देशधर्म एकच आहे. देवधर्म काय आहे, देवाची भक्ती करणे हा देवधर्म झाला. प्रत्येक माणसाचा धर्म असतो बरं का. जसा मुलाचा धर्म काय, आपल्या आईवडिलांचा सांभाळ करणे, वृद्धावस्थेत त्यांची काळजी घेणे. पण आज काय होतंय, वृद्धावस्थेत वृद्धाश्रम दाखविला जातो. ही आजची परिस्थिती आहे. हे असं होता कामा नये, यावर सर्वांनी विचार केला पाहिजे. पुत्र धर्म काय, तर वृद्धावस्थेत आपल्या आईवडिलांची काळजी घेणे. मातृपितृ धर्म काय, तर आईवडिलांनी आपल्या मुलाचा सांभाळ करणे, त्याच्यावर संस्कार करणे, त्याची वाढ करणे. गुरुधर्म काय, तर गुरुनी आपल्या शिष्याला योग्य ते ज्ञान प्राप्त करून दिलं पाहिजे. कुठलाही भेदभाव मनात न ठेवता योग्य ते ज्ञान आपल्या शिष्याला दिलं पाहिजे. हा झाला गुरुधर्म. आणि शिष्यधर्म, गुरु जो मार्ग दाखवतील त्या मार्गाने जायचं, गुरुचा आदर ठेवायचा, हा झाला गुरुधर्म. म्हणून तर म्हणतात ना, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. धर्म कसा पाळायचा, धर्माचं पालन कसं करायचं हे जर समजत नसेल तर एखादा योग्य गुरु करता येतो. कारण सद्गुरु वाचवणी सापडे ना सोय, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर गुरूंकडे असतं. म्हणून गुरु करा, असाही अर्थ यामधून घेता येतो. धर्माचे प्रकार पाहिले, धर्म म्हणजे काय तेही पाहिलं, धर्म किती महत्त्वाचा आहे तेही पाहिलं. आता धर्माचं पालन कसं करायचं, धर्माचं पालन कसं करायचं, पाखंड खंडणं. पाखंड म्हणजे काय, आपल्या मनात जे वाईट विचार असतील, भोंदूगिरी असू शकते, असत्य विचार असू शकतात, अत्याचारांचे विचार असू शकतात, नास्तिकता आपल्या मनात असू शकते, त्या सर्व विचारांना दूर ठेवून मन शुद्ध करून साफ करून धर्माचं पालन करणे. पाखंडांचं खंडन म्हणजे नास्तिक विचार, भोंदूगिरीचे विचार ह्यांना दूर करणे, आपल्यापासून दूर करणे. अशा प्रकारे धर्माचं पालन होऊ शकतं. आणि धर्माचं पालन जर करायचं असेल तर आपलं मन स्थिर पाहिजे, मनातून इच्छा असली पाहिजे. कारण त्या इच्छाशक्तीपुढे कुणाचं काहीच चालत नाही. प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे. आणि आपलं मन स्थिर करण्याकरता प्रथम आपल्या मनाला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपलं मन किती चंचल आहे हे सर्वांना माहिती आहे. सज्जन हो, आपलं मन एका माशीसारखं आहे. एका क्षणाला जिलबीवर असेल, दुसऱ्या क्षणाला शेणावर जाऊन बसेल, असं आपलं मन आहे. आपलं मन चंचल आहे. मग त्याआधी आपलं मन स्थिर करा आणि मग निश्चय करा की आपल्याला काय करायचं आहे. धर्माचं पालन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे. आता धर्माचं पालन कुणी कुणी केलं, अनेक लोकांनी केलं, अनेक संतांनी केलं. ज्वलंत उदाहरण हवंय. 2-3 दिवसापूर्वी काश्मीरमध्ये उरीमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये आपले सैनिक शहीद झाले. पहाटे पहाटे हल्ला झाला होता. त्या हल्ल्यामध्ये आपले सैनिक शहीद झाले. 18 सैनिक शहीद झाले. त्यांनी आपला राष्ट्रधर्म पाळला. लक्षात घ्या मंडळी, त्यांनी असा विचार केला नाही, मी का मरू, देशासाठी मी का माझा प्राण वाया घालवू, का मरू मी, असा विचार केला नाही त्यांनी. त्यांनी काय विचार केला, माझ्या एकट्याच्या मरणाने जर माझे बंधू भगिनी, आई वडील जे कोणी आहेत, हे देशवासी जर सुरक्षित राहतील तर मी माझा प्राण त्याग करण्याकरता तयार आहे. ह्या शहीदांचं कर्तव्य होतं, मरेपर्यंत लढणार, आपल्या देशाला सुरक्षित ठेवणार, देशवासियांना सुरक्षित ठेवणार. आणि त्यांचा तो धर्म होता, तो धर्म त्यांनी पाळला, राष्ट्रधर्म. संतांनी आपला धर्म पाळला. संतांनी काय केलं, भक्ती केली, देवाची भक्ती केली, देवधर्म पाळला. आणि देवाची भक्ती करून समाज धर्म कसा पाळला, तर समाजाला उपदेश केला,
की बाबा रे, तू सुद्धा देवाची भक्ती कर, कारण ह्या जगातून तरुण जाण्याकरता एकमेव उपाय म्हणजे परमेश्वर आहे. संतांनी देवधर्म पाळला आणि समाजधर्म पाळला. संत काय मोठे लोक नव्हते हो, तुमच्या आमच्यासारखेच साधारण मनुष्य होते. फक्त काय मनाची स्थिरता होती, इच्छाशक्ती होती आणि तेवढं त्यांचं सामर्थ्य होतं. आमचंही सामर्थ्य आहे, आमच्याकडेही तेवढी शक्ती आहे, आमच्याकडे तेवढी इच्छा आहे, फक्त त्या इच्छेची जाणीव झाली पाहिजे. आणि त्याकरता उपाय काय? कीर्तन. कीर्तनामधून जाणीव होते की आपल्याकडे केवढं सामर्थ्य आहे, मी काय करू शकते, मी काय करू शकत नाही, हे कीर्तनावरून समजून येतं. कारण बुवा जिथे जिथे उपदेश करतात त्याप्रमाणे आपला विचार मनात चालू असतो की हां, बुवानी ही गोष्ट सांगितली, ठीक आहे, माझ्याकडे ते सामर्थ्य आहे, मी ही गोष्ट करू शकते, हा विचार आपल्या मनात घोळत असतो. पण होतं काय, दुर्दैवाने तो विचार मनात असतो पण कृती आपल्याकडून घडत नाही. असं होता कामा नये. विचार आला लगेच कृती घडली पाहिजे, तरच त्याचा उपयोग आहे. आणि तेव्हाच आपली सगळी कर्तव्य आपण पार पाडू. कर्तव्य काय आहे आपलं हे सगळ्यांना माहिती असतं, पण थोडासा आळसपणा होतो, साहजिक आहे. आळसपणा होतो, दुर्लक्ष होतो, तो होता कामा नये. तर मग धर्म किती महत्त्वाचा आहे, धर्माचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे हे समजलं. पण मग आता धर्माचं पालन करू तरी कसं, हा प्रश्न येतो. आता नेमकं करू तरी काय? साने गुरुजींची कविता सर्वांनाच ठाऊक असणार. साने गुरुजींनी सोप्या भाषेत सांगितलंय. काय सांगितलंय? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. साने गुरुजींनी सोप्या भाषेत सांगितलंय. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. बाकी काही करू नका, सगळ्यांना आनंदी ठेवा, सगळ्यांना दुःख देऊ नका, तर सुख द्या. हा झाला आपला धर्म. एक दृष्टांत तेवढा सांगते आणि पूर्वरंगाला इथेच पूर्ण विराम देते. महत्त्वाचा दृष्टांत आहे, म्हणजे धर्माचं पालन कोण कसा करतो ते ह्यावरून लक्षात येत आहे.
एकदा रामकृष्ण परमहंस रानातून चालले होते. वाटेत नदी लागली. नदीच्या काठावरून ते जाऊ लागले आणि काठावरून जाता जाता सहज लक्ष नदीत गेलं तर एक विंचू पाण्यात पडला होता आणि तो विंचू बाहेर येण्याकरता तळमळत होता. हे रामकृष्ण परमहंसांनी पाहिलं आणि ते नदीकाठी गेले, जवळ गेले आणि त्यांच्याबरोबर एक व्यक्ती होती, एक सदस्य होते. तर रामकृष्ण परमहंस जवळ गेले. पाण्यातून तो विंचू तळमळत तळमळत बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय हे त्यांनी पाहिलं. त्यांनी आपला हात घातला पाण्यात आणि त्या विंचूला धरलं. त्या विंचूला धरता क्षणी तो विंचू त्यांना चावला, डंख मारला. विंचूचा धर्मच आहे, त्याला कुणाचाही स्पर्श झाला तर तो विंचू त्याला डंख मारतो, हा त्याचा धर्म आहे. हॅलो हॅलो असं 2-3दा झालं. पुन्हा पुन्हा रामकृष्ण परमहंस त्या विंचूला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले, पण तो विंचू त्यांना डंख मारत होता. डंख मारता क्षणी तो विंचू त्यांच्या हातातून सुटत होता आणि तो पुन्हा पाण्यात पडत होता. ही कृती 2-3दा झाली आणि त्यांच्याबरोबर असलेला तो माणूस, ती व्यक्ती म्हणते, अहो काय करता तुम्ही हे? तुम्हाला तो पुन्हा पुन्हा डंख मारतोय, तुम्हाला त्याचं विष बांधणार, तुम्ही कशाला त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताय? तेव्हा त्यांचं उत्तर ऐकण्यालायक आहे. सर्वांनी लक्ष द्या. रामकृष्ण परमहंस म्हणाले, हे बघ, त्या विंचूला वाचवण्याचा प्रयत्न मी करतोय, त्याला माझा स्पर्श होतोय तेव्हा तो मला डंख करतोय, डंख मारतोय, तो मला चावतोय. त्याचा धर्म काय? चावणे. आपला धर्म काय? बुडत्याला वाचवणे. तो त्याचा धर्म करतोय, मी माझा धर्म करतोय. तर हे त्यांचं उत्तर होतं. त्यावरून लक्षात येतंय की काहीही झालं तरी धर्म महत्त्वाचा आहे. मग धर्माचं पालन करणे महत्त्वाचं आहे. धर्म किती प्रकारचे आहेत हे पाहिले, धर्माचं पालन कशा प्रकारे करता येईल हेही पाहिलं. सगळ्या शंकांची उत्तरं सगळ्यांना मिळालेली आहेत. मग आता विचार काय झाला पाहिजे? आता 20-30 वर्ष किंवा 40-50 जी किती वर्ष असतील तितकी मी काय केलं ह्याचा विचार न करता आत्ता आणि ह्या क्षणानंतर, आतापासून मी काय करणार आहे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. नाहीतर व्हायचं असं की इथे कीर्तन चालू आहे, व्यवस्थित सगळं ऐकलं, सगळं व्यवस्थित ऐकू येतंय, सगळं झालंय, होतंय, इथे बसून विचार होतो, आज रात्री 8 वाजता मालिकेत काय होणार बरं, स्वानंदीचं काय होणार बरं, नीलचं काय होणार बरं. लक्ष तिकडे जातो. मगाशी सांगितल्याप्रमाणे मन चंचल असतं. तर ही चंचलता दूर ठेवा. एकाग्र करा मन, निश्चय करा की मला काय करायचं आहे, कुठला धर्म मला पाळायचा आहे, मला काय शक्य होतंय ह्याचा सगळा विचार करा, सगळा आखून घ्या आणि मग त्याची कृती करा. फक्त विचार करून उपयोग नाही, ती कृती घडली पाहिजे आपल्या हातून. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला पुन्हा पुन्हा आग्रह धरतायत, धर्माचे पालन करा, पाखंड खंडन करा, हेच काम करा आणि आपलं जीवन धन्य करा. मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या ओळीवर भर द्यायचा होता, ह्या ओळीचं महत्त्व जाणून घ्यायचं होतं, तेवढं जाणून घेतलंय, सगळे विचार केलेले आहेत, आता फक्त मी कृती करणार आहे. हा इथून पुढे विचार करा आणि आपलं जीवन धन्य करा. तुकाराम महाराज म्हणत आहेत, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. जे आम्हा करणे काम वेद वाढवा
स्तुतीच्या कीर्तनाला तिच्या आई आल्या आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. इतक्या लहान वयात जेव्हा आई वडील कीर्तनाला प्रोत्साहन देतात तेव्हा त्यांचा सत्कार करणं आपलं जास्त महत्वाचं कर्तव्य असं मला वाटतं. असा मानस आहे. सज्जन हो, कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे सर्वांनी नामस्मरण करूया. सर्वांनी माझ्यानंतर मोठ्या आवाजात म्हणा. हाताने टाळ्या आणि मुखाने देवाचं गोड असं नाम घेऊया. आज शनिवार आहे, मारुतीरायांचा वार आहे, तेव्हा मारुतीरायांना जे नाम आवडतं तेच आज आपण घेऊया. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय
श्रोते हो, आजचं युग वैज्ञानिक प्रगतीचं युग आहे. मग आजच्या या युगात आपल्या भारतीय संस्कृतीकडे संपूर्ण जग मोठ्या कौतुकाने, अपेक्षेने, आदराने बघत आहे. हजारो वर्षांपूर्वीपासून भक्कमपणे टिकून असलेली आपली ही संस्कृती हिंदू धर्माच्या भक्कम पायथ्यावर उभी आहे. आपल्या भारत देशामध्ये जेव्हा बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम धर्म आले होते, त्यांच्या कित्येक वर्ष अगोदरपासून म्हणजे शतके अगोदरपासून हिंदू धर्म स्थापित झाला होता. पण ह्या हिंदू धर्माला सुद्धा उन्हाळे पावसाळे पाहावेच लागले. आपल्या हिंदू धर्माची स्थिती फार दयनीय झाली होती, केविलवाणी झाली होती, छिन्न भिन्न झाला होता. तेव्हा बौद्ध धर्माचा मोठ्या झपाट्याने प्रसार झाला, बौद्ध धर्माचा उदय झाला आणि या बौद्ध धर्माला राजाश्रय तेव्हा लाभलं. पण हा बौद्ध धर्म सुद्धा काही काळ चालला, फार काळ टिकला नाही. जेव्हा बौद्ध धर्माची स्थिती अत्यंत केविलवाणी झाली, तेव्हा इस्लामाच्या अनुयायांनी आपल्या भारतावर संपूर्ण शक्तीनिशी आक्रमण केलं आणि त्याला प्रत्युत्तर देण्याकरता या बौद्ध धर्मात सामर्थ्य उरलं नव्हतं. पण जो हिंदू धर्म छिन्न भिन्न झाला होता, अगदी उद्ध्वस्त होण्यासाठी जी स्थिती असते त्या स्थितीपर्यंत आपला हिंदू धर्म पोचला होता, त्या हिंदू धर्मामध्ये त्या इस्लामच्या अनुयायांचं आक्रमण जे केलं होतं, त्यांना प्रत्युत्तर देण्याचं सामर्थ्य हिंदू धर्मामध्ये आहे, हे फक्त शंकराचार्यांनी जाणलं होतं आणि त्यांनी धर्माचा पुनरुत्थान केलं, धर्म पुन्हा स्थापन केला. शंकराचार्यांमुळेच आपल्या हिंदू धर्माला नवीन दृष्टी प्राप्त झाली, नवीन चेतना प्राप्त झाली, आपल्या हिंदू धर्माला नवीन जीवन प्राप्त झालं आणि आपल्या हिंदू धर्माची संस्कृती क्षितिजाभार फडकवणाऱ्या श्री शंकराचार्यांचं स्थान आपल्या भारत देशामध्ये एकमेव द्वितीयम असंच आहे. आजही खरीखुरी भारतीय संस्कृती आपल्याला पाहायला मिळते ती दक्षिण भारतामध्ये. कसं आहे, धर्माचा हा सगळा इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण हा सगळा इतिहास जाणून घेतल्याशिवाय पुढे जे चरित्र आहे ते आपल्या लक्षात येणार नाही. म्हणून हा इतिहास सांगणं महत्त्वाचं वाटलं. खरीखुरी भारतीय संस्कृती कुठे आढळून येते तर दक्षिण भारतात. आणि ह्याच दक्षिण भारतात आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्म जेव्हा नवीन स्थापित केला त्यांनी, तेव्हा दक्षिण भारतामध्ये त्याची पायाभरणी केली होती. आपण जेव्हा नवीन वास्तू बांधतो तेव्हा आपण कशी पायाभरणी करतो, त्याचप्रमाणे शंकराचार्यांनी हिंदू धर्माची पायाभरणी केली होती, तेही दक्षिण भारतामध्ये. दक्षिण भारतामध्ये केरळ नावाचं राज्य आहे आणि त्या राज्यात कालटी नावाचं एक गाव आहे. हे गाव अलवाई नदीच्या काठावर वसलेलं आहे. गाव फार सुंदर आहे. आंबा, केळी, नारळ, सुपारीची बाग, भरगच्च दाट झाडी, ह्यामुळे हे गाव फार शोभून दिसतं आणि फार प्रसिद्ध आहे. कवी सुंदरपैकी वर्णन करतात. केरळ प्रांते कालटी ग्राम, केरळ प्रांते कालटी ग्राम, शिवगुरूंचे हे पवित्र धाम, शिवगुरूंचे पवित्र हे धाम, आर्य
राग ऐकायला फार सुंदर आहे आणि वातावरण निर्मिती पण छान होते. तर केरळ गावामध्ये शिवगुरू नावाचे मोठे विद्वान पंडित राहत होते. सदाचारी होते, कर्मयोगी होते आणि मुख्य म्हणजे शिवशंकरांचे उत्तम भक्त. त्यांची पत्नी आर्यांबा, अंबिकाही म्हणतात, विशिष्टा देवीही म्हणतात, अशी तीनही नावं आहेत. पण मी आर्यांबा का म्हणते, कारण मला उच्चार करायला सोपं पडतं, नाहीतर विशिष्टा देवी असं होतं ना, म्हणून मी आर्यांबा म्हटलं. आर्यांबा सती धर्माचा जणू आदर्श होती. आपल्या पतीची सेवा करत होती, देवाची सेवा करत होती, समाजाची सेवा करत होती आणि ह्या दोघांचा संसार अतिशय सुंदर चालला होता. पण अनेक वर्ष झाली हो यांच्या लग्नाला. एकच दुःख होतं, ह्यांना संतती नव्हती. पुत्र प्राप्त व्हावा, संतती व्हावी म्हणून अनेक प्रयत्न केले. पण शेवटी लक्षात आलं की देवाची भक्ती केली पाहिजे, देवाची तपश्चर्या केली पाहिजे. आणि हा विचार करून दोघेही पती पत्नी एका डोंगरावर गेली. त्या डोंगरावर जाऊन शिवशंकरांची तपश्चर्या चालू केली. उपास तापास चालू केले. फळं, फुलं, पानं, पाणी ह्यावरच जीवन जगू लागले. कठोर तपश्चर्या केली. आणि आपणा सर्वांना माहितीच आहे की शिवशंकरांना काय आवडतं. शिवशंकरांना गाणं फार प्रिय आहे. अहो, गोव्यातल्या लोकांनाही गाणं फार प्रिय आहे. कसं आहे की गोव्यात गाणं फार सापडतं बरं का. म्हणजे विचार करा, गोव्यात सूर सापडतो. गळ्यातून निघणारा तो सूर आणि माडापासून निघणारी ती सूर, दोनही सूर वेगवेगळे आहेत, पण हे गोव्यात सापडतात. आणि दोनही सूर जर एकत्र आले तर मग विचारूच नका. असो, तो विषय नाहीच मुळी. तर शिवशंकरांना भक्ती केलेली, त्यांचं गायन केलेलं, त्यांची स्तुती केलेली फार आवडते आणि त्यावर ते चटकन प्रसन्न होतात. म्हणून तर त्यांना आशुतोष म्हटलं जातं की नाही. तर शिवशंकरांची भक्ती करणारे हे दोघे, अहो लक्षात घ्या, रावणाने सुद्धा विविध रागांमध्ये गायन करून शिवशंकरांना प्रसन्न करून घेतलं होतं. ह्या दोघांनीही त्याचप्रमाणे शिवशंकरांची भक्ती केली, स्तुती केली आणि शिवशंकरांना आपल्या सुमधुर गाण्याने प्रसन्न करून घेतलं. जय नटेशा स्ववशा, जय नटेशा स्ववशा, जय नटेशा स्ववशा,
शीर्षा गौरी वशा शिरीनिशा पतिकृत प्रकाशा जय नटेशा स्ववशा जय नटेशा स्ववशा जय नटेशा स्ववशा जय आणि एवढं म्हटल्याबरोबर एवढं सगळं सुमधुर गायन केल्यानंतर मी नाही हा, मी सुमधुर गायन केलं नाही, त्या दोघांनी केलं. तर शिवगुरू आणि आर्यांबा या दोघांनीही सेवा केली शंकरांची आणि असं गायन करून शंकरांना प्रसन्न करून घेतलं. शिवशंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले, मागा, काय वर मागायचं तो मागा. तेव्हा आर्यांबा म्हणाली, देवा, मला सर्वज्ञानी आणि दीर्घायुषी पुत्र हवा. शिवशंकर म्हणाले, नाही नाही नाही, असं कसं, दोनही इच्छा पूर्ण होणार नाहीत, कुठली तरी एक इच्छा पूर्ण होईल, मागा, काय हवं ते मागा. तेव्हा आर्यांबा मोठा विचार केला आणि आर्यांबा म्हणाली, देवा, मला सर्वज्ञानी पुत्र दे. तथास्तु म्हटलं आणि शिवशंकरांनी सांगितलं, 9 महिन्यांनी तुला पुत्र प्राप्त होईल आणि मीच तुझ्या उदरी जन्म घेईन. आणि हा म्हणता 9 महिने झाले आणि वैशाख शुद्ध पंचमीला माध्यान्ह काळी एका सुंदर अशा बाळाचा जन्म झाला आणि तेच बाळ म्हणजे आपले आद्य श्री शंकराचार्य. माध्यान्ह काळी वैशाख शुद्ध पंचमीला त्यांचा जन्म झाला आणि शिवशंकरांनी प्रसन्न होऊन माझाच अवतार तुझ्या उदरी जन्म घेईल असं सांगितल्यामुळे त्या बालकाचं नाव शंकर असं ठेवण्यात आलं. सर्व विद्वान पंडित जमले होते आणि त्या सर्वांनी पाहिलं की ह्या बालकाच्या मस्तकावर डोळ्याचं चिन्ह आहे, त्याच्या दंडांवर त्रिशूळाचं चिन्ह आहे आणि ह्या सर्व चिन्हांना पाहून त्यांनी निश्चय केला की खरोखरच हा शिवशंकरांचा अवतार आहे आणि या पृथ्वीवर त्याने धर्माचं रक्षण करण्याकरता जन्म घेतला आहे. आणि आश्चर्य व्यक्त करण्याची गोष्ट अशी की ह्या बालकाचं नाव शंकर ठेवलं. हा बालक 1 वर्षाचा झाला तेव्हा हा बालक आपली मल्याळी जी मातृभाषा मल्याळी भाषा तो स्पष्टपणे बोलू लागला, तेही 1 वर्षाच्या आत. 3 वर्ष पूर्ण होताच तो रुद्र म्हणू लागला. स्पष्ट उच्चार, शब्द फेक व्यवस्थित होती. त्याची ही अलौकिक बुद्धिमत्ता पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं. शिवगुरूंना फार आनंद झाला. शिवगुरूंनी मनात म्हटलं की आता हा हुशार आहे, ह्याची बुद्धिमत्ता इतकी चांगली आहे, ह्याची ग्रास्पिंग पॉवर इतकी चांगली आहे की ह्याची आता 5व्याच वर्षी आपण मुंज करूया आणि एखाद्या चांगल्या गुरुकडे पाठवूया, म्हणजे व्यवस्थित सगळी विद्या प्राप्त होईल ह्याला आणि हा मोठा विद्वान पंडित होईल. शिवगुरूंनी असा निर्णय केला खरा, पण काही काळ असं होतं ना, काही वेळा असं होतं की आपण जो निर्णय करतो तो निर्णय पूर्ण होत नाही, म्हणजे तो आपल्या हातून घडत नाही आणि काहीतरी वाईट घडतं. ह्या ठिकाणी झालं असं की शिवगुरूंचं निधन झालं. आर्यांबा फार सहनशील होती. आपल्या दुःखाची झळ तिने या लहान बालकाला लागू दिली नाही. फार सहनशील होती. तिला माहिती होतं की शिवगुरूंच्या मनात काय होतं, तर ह्या शंकराची 5व्याच वर्षी मुंज करायची आणि त्याला गुरूंच्या गृही पाठवायचं. आर्यांबाने विचार केला, आपल्या पतीची इच्छा मी पूर्ण करणार. काही दिवसांनी तिने शुभ मुहूर्त बघितला, गावातल्या लोकांना जमा केलं,
विद्वान पंडितांना ज्योतिषांना बोलवलं आणि शुभ मुहूर्तावर व्रतबंधन संस्कार झाले. शंकराची मुंज झाली. सर्व गावातले लोक जमले होते, विद्वान पंडित जमले होते आणि त्या विद्वान पंडितांनी त्याला एकच उपदेश दिला. रात्री जागू नको, दिसा निजू नको, अभ्यास त्यागू नको, वंदी श्री गुरुमायतात चरणी, आलस्य दागू नको, हो तू तरणी समान सर्व जगता, देवाग्रणी जाणता, धर्माचरुनी धरी सुचरिता, हो सार्थभू देवता. हा उपदेश केला. व्यवस्थितपणे सगळे कर्म पार पाडले आणि ह्याला गुरूंच्या गृही गुरुकुलामध्ये पाठवलं. गुरूंच्या घरी आल्यावर सगळी शिस्त लावली. पहिलं काम काय केलं गुरूंनी, तर त्या बालकाला सगळी शिस्त लावली. सगळे नियम सांगितले. नियम काय होते? गुरुसेवा, स्वावलंबन. आणि हे सगळे नियम ह्याच्याकडे होते म्हणजे हे सगळे गुण या शंकराकडे होते. मनात करुणा होती, प्रेम होतं, धैर्य होतं, सगळं होतं. गुणी बालक, अखेरीस शिवशंकरांचा अवतार होता तो. आणि अशा प्रकारे गुरुकुलामध्ये गुरूंची सेवा चालू झाली, विद्या प्राप्त करण्याचं कार्य चालू झालं आणि हा म्हणता असे दिवस चालू होते. एक दिवस आता स्वावलंबन म्हणजे काय, तर स्वतःचं जेवण स्वतः बनवायचं, स्वतःसाठी जे अन्न लागेल ती भिक्षा स्वतः मागायची, ती माधुकरी स्वतः मागायची. तिथे गुरुकडे शिकत असलेले जे सगळे शिष्य होते ते सगळे शिष्य याच प्रकारे भिक्षा मागायचे. हा शंकरसुद्धा एक दिवस भिक्षा मागायला गेला. भिक्षा मागायला एका ब्राह्मणाच्या घरी आला आणि तो ब्राह्मण फार दरिद्री होता. त्या ब्राह्मणाकडे पैसा अडका नव्हताच, पण 2 वेळचं पुरेसं अन्नही नव्हतं. आणि नेमका हा शंकर तिथे येऊन पोहोचला. ओम भवती भिक्षां देहि. ब्राह्मण गृहिणी जी होती तिने हे ऐकलं. तिला समजलं बाहेर कोणीतरी भिक्षा मागतंय. तेव्हा गडबडीने तिने घरात शोधायला सुरुवात केली की कुठे काही धान्य आहे का, कुठे काही अन्न आहे का. पण ती तर गरीब होती, काहीच नव्हतं घरात. उरलेलं सुरलेलं धान्य तर नव्हतंच. आता ह्या ब्राह्मणाला देऊ तरी काय, आता काय करू तरी काय मी. एवढा आता हा लहान बालक माझ्याकडे आलेला आहे, भिक्षा मागतोय, मी त्याला देऊ तरी काय. शेवटी शोधता शोधता त्या स्त्रीला घरात एक आवळा सापडला आणि तो आवळा तिने बाहेर येऊन त्या बालकाला, त्या शंकराला भिक्षा म्हणून दिला. आणि त्या बालकाचं मन किती मोठं, त्याने तो आवळा स्वीकार केला. ह्या बालकाला समजलं की घरात परिस्थिती वाईट आहे, तेवढी खास नाही आहे परिस्थिती, पण मग काय केलं जाईल, ह्यावर काहीतरी उपाय काढला जाईल. म्हणून त्या बालकाने विचार केला की अशा प्रसंगी जर मी काही केलं तर ह्यांचं दुःख दूर होईल. त्या बालकाने विचार केला आता लक्ष्मी देवीला मात्र साकडं घातलं पाहिजे. आणि त्या बालकाने मोठ्या करुण स्वराने आर्त स्वराने अगदी प्रेमाने दयेने लक्ष्मी देवीला आवाहन केलं. कसं? त्रिपुर सुंदरी लक्ष्मी देवी, लक्ष्मी देवी,
अतिशय प्रेमाने करुणेने ह्या शंकराने लक्ष्मी देवीला आवाहन केलं आणि आश्चर्य काय तर लक्ष्मी देवी प्रकट झाल्या. ह्याने नमस्कार केला आणि म्हटलं, माते, ह्या कुटुंबामध्ये दारिद्र्य आहे, ह्या कुटुंबामध्ये दुःख आहे, तेव्हा तू ह्यांचं दारिद्र्य दूर कर, ह्यांचं दुःख दूर कर. लक्ष्मी देवी म्हणाल्या, अरे पण पुत्रा, तुला नाही माहिती आहे, अरे ह्या कुटुंबाने पूर्वीच्या जन्मी पापकर्म केलं आहे म्हणून त्यांना दारिद्र्य आता उपभोगावं लागतंय. तेव्हा मी कसं त्यांचं दुःख दूर करू शकते. त्या शंकराने दृढ निश्चय केला होता की आता इथून जाईन ते ह्यांचं दुःख दूर करूनच जाईन. शंकर म्हणतो, माते, जरी त्यांनी पूर्वीच्या जन्मी पापकर्म केलंय तरी आताच्या ह्या जन्मी अगदी उदार मनाने, मोठ्या मनाने त्यांनी मला भिक्षा दिली आहे. त्यांच्या घरात काहीही नसताना जो आवळा त्यांना सापडला तो आवळा त्यांनी मला दिला आहे. तेव्हा तुला यांचं दुःख दूर करावंच लागेल. ह्या लहान बालकाचा तो निश्चय बघितला, त्याचं केवढं मोठं मन आहे ते बघितलं देवीने. आणि लक्ष्मी देवीने क्षणात त्या ब्राह्मण स्त्रीचं दारिद्र्य दूर केलं आणि त्यांच्या घरात 21 सोन्यांचे आवळे दिले. पहा, ह्या बालकामुळे काय झालं पहा, केवढा दृढ निश्चय होता, केवढं मोठं मन होतं या बालकाचं. ह्याने काय केलं, धर्माचं पालन केलं. समाज धर्म लक्षात घ्या, हा झाला समाज धर्म. ह्याच्या आईवडिलांनी काय केला, देवधर्म, शिवशंकरांची तपश्चर्या केली. हे सगळे धर्म बघायचे, पूर्वरंगाचे धर्म पाहिले ते सगळे धर्म यामध्ये आपल्याला पाहता येणार. आणि हा जेव्हा प्रसंग शंकराच्या गुरूंना समजला तेव्हा गुरूंना फार आनंद झाला. त्यांना वाटू लागलं, असा शिष्य मला प्राप्त झाला, माझं जीवन धन्य झालं. आणि असेच दिवस जात होते. असेच दिवस जात होते. गुरूंनी ह्या शंकराला आपल्याकडे असलेली सगळी विद्या दिली. सगळी विद्या ह्या शंकराने घेतली आणि गुरूंनी शेवटी उपदेश केला, हे बघ पुत्रा, माझ्याकडे जे होतं ते सगळं मी तुला दिलं आहे. आता एकच इच्छा आहे, तुला संपूर्ण ज्ञान मिळालं पाहिजे, संपूर्ण धर्माचं ज्ञान मिळालं पाहिजे. कारण तुझा जन्म कशाकरता झाला आहे, धर्माचं संरक्षण करण्याकरता झाला आहे. तेव्हा तू एक काम कर, नर्मदा नदीच्या काठी ओंकारनाथ नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे, त्या क्षेत्री तू जा आणि त्या क्षेत्रामध्ये एका गुहेमध्ये गुरु गोविंद यती समाधी लावून बसले आहेत. त्यांना तू आपला गुरु कर, ते जसं सांगतील, ते जसा तुला उपदेश करतील तसा तू वाग. असा उपदेश गुरूंनी शंकराला केला. शंकराला आनंद झाला. शेवटी गुरूंकडून काहीतरी उपदेश मिळाला आणि आता पुढची वाटचाल गुरूंनी व्यवस्थित मार्गदर्शन केलं होतं की गुरु गोविंद यतींकडे जा आणि जसा उपदेश होईल तसा वाग. शंकराला आनंद झाला. नमस्कार केला गुरूंना आणि हा घरी आला. घरी आला. आता आईला घाई कसली होती, सुनमुख बघण्याची घाई होती. ह्याचं लग्न कसे तरी करून आटपून घ्यावं म्हणजे मी जबाबदारीतून मोकळी. आईने हा विचार प्रस्तुत केला. आईने सांगितलं, अरे बाळा, तुझं आता लग्न करायचं वय झालं आहे. त्या जागी जर कुणी असतं तर काय विचार झाला असता, माझं लग्न, वाह, माझं लग्न होणार, माझं लग्न होणार, असा विचार प्रत्येकाच्या मनात आला असता. पण ह्या शंकराने काय विचार केला, नाही, मी संसार करणार नाही, मी लग्न करणार नाही. माझा एकच निश्चय आहे, मी संन्यास धारण करणार आणि गुरु गोविंद यतींकडे जाणार. हा निर्णय त्याने बोलून दाखवला. आईने रडून दाखवलं, हट्ट धरून दाखवला, पण काहीच उपयोग झाला नाही. शंकराचा निर्णय मात्र एकमेव ठाम होता, मी लग्न करणार नाही, संन्यास धारण करणार. एवढ्या लहान वयात एवढा निश्चय. आईला कौतुक वाटलं, दुःखही वाटत होतं, आनंदही वाटत होता. पण मग ठीक आहे, त्याला संन्यास घ्यायचा आहे, घेऊ द्या त्याला संन्यास. पण मग एका बाजूने व्यथा होती, दुःख होतं की त्याचा संसार होणार नाही, तो एकटाच उरणार. पण परवानगी मात्र दिली नाही आईने, संन्यास घेण्याकरता परवानगी दिली नाही.
शंकर परवानगी मागत होता, आईच्या विनवण्या करत होता, पण काहीच उपयोग नाही. आई नाही ते नाही. एक दिवस झालं असं की शंकर आणि आई दोघेही नदीवर गेले. शंकर आंघोळीला नदीत उतरला आणि अचानक एका मगरीने येऊन शंकराचा पाय घट्ट धरला आणि ती मगर शंकराला पाण्यामध्ये खोल खेचू लागली. वा, अशा प्रकारे. त्याबरोबर सर्वत्र गोंधळ माजला, आरडाओरडा सुरू झाला. अगं आई, आता वाचव ग मला, हे बघ ही मगर मला आत घेऊन जाते, आता तरी मला संन्यास घ्यायची परवानगी दे, आता मी काही यातून वाचत नाही हे निश्चित आहे. तेव्हा आई, वेळ वाया घालू नकोस, मला संन्यास घ्यायची परवानगी दे. आईचा गोंधळ काहीच लक्षात येत नव्हतं. काय करू, त्याला वाचवू की काय, नेमकं काय करू तरी काय. घे रे बाबा संन्यास घे, तू चल, देते तुला मी परवानगी, घे संन्यास. आणि गंमत अशी की ह्याने ते पाणी घेतलं, मंत्र म्हटला आणि संन्यास घेतला. संन्यास घेतला आणि गंमत अशी झाली की त्या क्षणाला ती मगर शंकराचा पाय सोडला आणि ती मगर अदृश्य झाली. सगळे लोक तिथे जमले होते, कुणाला काहीच कळलं नाही नेमकं झालं होतं तरी काय. पण एकट्या शंकराला मात्र माहिती होतं की ती मगर स्वतः शंकराने निर्माण केली होती, निज मायेने तो मगर निर्माण केली होती. कारण संन्यास घ्यायचा होता, मग काहीतरी उपाय काढावाच लागला. मायेने मगर निर्माण केली, संन्यास घेतला, घरी आला आणि संन्यास विधीचे सगळे उपक्रम केले आणि जे जे काय लागणार ते सगळं साहित्य बरोबर घेतलं आणि हा निघाला. निघताना आईच्या डोळ्यात पाणी होतं. आईला नमस्कार केला आणि म्हटलं, आई, तुझी सगळी सोय मी इथून करून जात आहे. तुझ्या शेवटच्या वेळी, शेवटच्या अंतिम समयी मी तुझी इथे सेवा करण्याकरता येईन हे लक्षात ठेव. तुझी काळजी घे, तुझी सगळी सोय मी इथे करून जात आहे. हा झाला मातृधर्म. लक्षात घ्या, हा झाला मातृधर्म. आईची सगळी सोय केली आणि शंकर निघाला. केवढी मोठी वाट होती, रस्ता कुठे आहे, कसं जायचं, गुरु गोविंद यतींकडे मी कसा पोचणार, काहीच माहिती नव्हतं. पण एकच आस डोळ्यासमोर होती, गुरूंचे चरण दिसतील तेव्हाच मी माझे चरण थांबवणार. हीच आस, हीच इच्छा मनात होती आणि देवाचं नाव घेत घेत हा शंकर निघाला. गुरुचरणाची आस मजला, गुरुचरणाची आस मजला, गुरुचरणाची आस मजला, गुरुचरणाची चालता चालता डोंगर पालथे घातले, नद्या पालथ्या घातल्या आणि चालता चालता शेवटी नर्मदा नदीच्या काठी आला. ओंकारनाथ या तीर्थक्षेत्री आला आणि ज्या गुहेमध्ये गोविंदयती समाधी लावून बसले होते त्या गुहेकडे हा शंकर पोहोचला. समोर पाहिलं तर गोविंदयती, गुरु गोविंदयती शांत बसलेले आहेत, डोळे मिटलेले आहेत, समाधी लावलेली आहेत. त्यांच्या जटा सुटलेल्या आहेत, चांबड्यांवर ते बसलेले आहेत आणि हाडाचा सापळाच जणू
सुंदरपैकी वर्णन केलंय, थोडक्यात सांगते. जटाशीष पर विभूती लगावे, जटाशीष पर विभूती लगावे, जटाशीष पर विभूती लगावे, मुनि गोविंद विराजे, मुनि गोविंद विराजे, मुनि गोविंद विराजे, मुनि गोविंद विराजे. पाहे बालक शंकर उनको, पाहे बालक शंकर उनको, पाहे बालक शंकर उनको, ज्योति समदे हसारे सारे, ज्योति समदे हसारे सारे, ज्योति समदे तर अशा प्रकारे हे गुरूंचं वर्णन त्यांनी करून सांगितलं. आणि गुरु बसलेले आहेत, आता ह्यांची समाधी उतरायची कशी? काहीतरी करून समाधी उतरवली पाहिजे आणि मला आपला शिष्य करून घ्या असं सांगितलं पाहिजे. तेव्हा ह्याने हात जोडले, डोळे बंद केले आणि मनापासून गुरु गोविंद यतींना प्रार्थना केली. आणि काय आश्चर्य, तर गुरु गोविंद यतींची समाधी सहज उतरली. अहो, कित्येक वर्ष अनेक लोक बाहेर येऊन बसले होते, यांची समाधी कधी उतरणार आणि मी कधी आशीर्वाद घेणार. पण हा बालयोगी इथे आल्याने गुरु गोविंद यतींची समाधी उतरली असा सर्व गावात पुकारा झाला. आणि सगळे गावातले लोक गुरु गोविंद यतींचं दर्शन घेण्याकरता आले. गोविंद यतींनी विचारपूस केली, चौकशी केली, कोण बाबा रे तू, इथे कशा करता आला आहेस? ह्या शंकराने सगळी काही हकीकत सांगितली. आणि गोविंद यतींना तेव्हाच विचार मनात आला की हां, आतापर्यंत मी ज्याची वाट पाहत होतो तो हा शिष्य आहे. शंकरा, आजपासून तू माझा शिष्य आहेस, आजपासून माझ्याकडे असलेली सगळी विद्या मी तुला देणार आहे, असा विचार त्या गुरु गोविंद यतींनी त्या शंकरासमोर मांडला. गुरु गोविंद यतींच्या पाया पडला शंकर आणि तिथपासून गुरु आणि शिष्य हे नातं तिथे झालं. 3 वर्षांमध्ये तो समाधी कशी लावायची हे शिकला, ध्यानधारणा कशी करायची हे शिकला आणि सहज क्रीडा बनून गेली होती. अहो, वर्षोनवर्ष लागून संपूर्ण आयुष्य खर्च करून एखादी व्यक्ती जी विद्या प्राप्त करून घेऊ शकत नाही, ती विद्या त्या बालकाने 3 वर्षामध्ये प्राप्त करून घेतली. आणि ह्या गुरु गोविंद यतींमुळे हा बालक शंकराचा आद्य शंकराचार्य बनले. त्यांच्याकडून सगळ्या प्रकारची विद्या घेतली आणि हा शंकर आद्य शंकराचार्य बनून तिथून बाहेर पडले. वय किती होतं? 11 वर्षांचं. 11 वर्षात आद्य शंकराचार्य बनले. वय कमीच होतं तसं त्यांचं. आयुष्य किती होतं? 32 वर्षांचं. फक्त 32 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी केवढे मोठे पराक्रम केले. आपल्या समोर जो कोणी येत होता त्या प्रत्येकाला धर्म काय, धर्माची व्याख्या काय, धर्माचं पालन कसं करायचं, आपला हिंदू धर्म कसा स्थापित केला, वैदिक धर्म कसा स्थापित केला, त्याचं कसं पालन करायचं, हे सगळ्या प्रकारचं ज्ञान हे आद्य शंकराचार्य सर्वांना देऊ लागले. अनेक प्रकारची मंदिरं बंद पडली होती, ती मंदिरं त्यांनी चालू केली. पूजेला, नामस्मरणाला, भक्तीला राजाश्रय प्राप्त करून दिला. सर्व जगामध्ये कल्याण केलं ते अशा प्रकारे. आणि असेच दिवस जात होते आणि एक दिवस ते चालुक्यांच्या राज्यात येऊन पोहोचले, म्हणजे शृंगेरी इथे येऊन पोहोचले. दुपारची कडक उन्हाची वेळ होती आणि सहज त्यांचं लक्ष गेला. तर लक्ष कुठे गेला तर एका ठिकाणी एक बेडकी प्रसव वेदनाने तळमळत होती. ऊन लागत होतं, उन्हाचे चटके लागत होते आणि ती तिथे तळमळत होती. तर आश्चर्यचकित होण्याची गोष्ट अशी होती की त्या बेडकीवर एका नागाने आपला फणा पसरवून त्या बेडकीला सावली दिली होती.
लक्षात घ्या, निसर्गतः हे दोनही प्राणी शत्रू आहेत एकमेकांचे, पण तरीही तिच्या संकटकाळी, त्या बेडकीच्या संकटकाळी तो नाग आपला फणा पसरवून तिच्यावर सावली धरली होती. शंकराचार्यांना वाटलं की इथे काहीतरी नक्कीच श्रेष्ठ, हे स्थान नक्कीच श्रेष्ठ आहे, ह्यात काहीच शंका नाही असा विचार केला आणि त्यांनी निश्चय केला की इथे एक मठ स्थापन करूया. आणि तिथे त्यांनी आद्य मठ स्थापन केला. आज आपल्या ह्या इतिहासात शृंगेरी मठ हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो मठ तिथे स्थापन झाला. तर ह्या कारणामुळे स्थापन झाला. त्यांना काहीतरी वाटलं की ह्या जागेत पावित्र्य आहे, काहीतरी नवीन आहे, म्हणून इथे मठ स्थापन झाला पाहिजे. आणि अशा प्रकारे त्यांनी विविध प्रकारचे मठ स्थापन केले. द्वारकाधाम, ज्योतिर्धाम, रामेश्वरम इथेही मठ स्थापन केले. असे एकूण 4 मठ स्थापन झाले आणि त्यांनी अनेक शिष्य केले. सर्व शिष्यांना हेच शिकवलं की धर्माचं पालन कसं करायचं, वैदिक धर्म कसा पाळायचा, जगाला आनंद कसा द्यायचा, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे कशा प्रकारे करायचं, असे अनेक शिष्य घडवले. आणि शेवटी जेव्हा त्यांना समजलं की आपली आई आता मरणाच्या दारात उभी आहे, तेव्हा त्यांना आपलं वचन आठवलं. आपलं कर्तव्य काय आहे, आपला धर्म काय आहे, आईची सेवा करणं. आणि त्याकरता तो आईकडे गेला, कालटी या गावात आला, आईची सेवा केली, तिला मोक्ष प्राप्त करून दिला. कारण मोक्षाशिवाय, मुक्तीशिवाय मनुष्य जीवनाला अर्थ नाही. आईला मोक्ष प्राप्त करून दिला. आणि त्यांनी विचार केला की आता जितकं आयुष्य जगलो तितकं बस आहे, आता ह्यापुढे मला आणखी काहीच करायचं नाही. आतापर्यंत जे कार्य मी केलं आहे ते कार्य माझे शिष्य करतील. त्यांनी तिथे अनेक ग्रंथ लिहिले. शंकर स्मृती नावाचा ग्रंथ लिहिला, कनकधारा नावाचा ग्रंथ लिहिला, अनेक ग्रंथ लिहिले, अनेक स्तोत्र लिहिली. आणि शेवटी निश्चय केला की आता देहत्याग केलाच पाहिजे. आपल्या शिष्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं, हे बघा, आतापर्यंत मला त्या शिवशंकरांनी उपदेश केला, त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्याप्रमाणे मी ते कार्य केलं. माझा जन्म कशाकरता झाला होता, धर्माचं रक्षण करण्याकरता, धर्माचा स्थापना करण्याकरता झाला होता. तेव्हा ज्या शिवशंकरांनी मला उपदेश केला, ज्या शिवशंकरांनी मला मार्ग दाखवला, तोच शिवशंकर तुम्हालाही मार्ग दाखवेल. सर्वत्र धर्माची स्थापना करा, सर्वत्र वैदिक धर्माची स्थापना करा, धर्माचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवा, अनेक ग्रंथ लिहा, ते लोकांपर्यंत पोहोचवा, मठ स्थापन करा आणि असा तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा. आद्य शंकराचार्यांनी आपल्या हिंदू धर्माचं पालन केलं आणि धर्माचं पालन केलं. आपलं कर्तव्य त्यांनी पाळलं. मातृधर्म, समाजधर्म, देशधर्म आणि देवधर्म, शिवशंकरांचे भक्त ते होतेच. हे 4ही धर्म त्यांनी पाळले आणि तेच धर्म आज आपल्या पूर्वरंगात आपण पाहिले. अशा प्रकारे शिवशंकरांची उपासना केली, अनेक ग्रंथ निर्माण केले, धर्माची स्थापना केली आणि धर्माचं रक्षण केलं. हे असे धर्म त्यांनी पाळले, असं कर्तव्य त्यांनी केलं आणि ह्या जगाला हिंदू धर्माचं महत्त्व पटवून दिलं. आणि आज आपला हिंदू धर्म टिकून आहे तो एकमेव कारण म्हणजे फक्त आद्य शंकराचार्यांमुळे. पुन्हा एकदा आद्य शंकराचार्यांसाठी आद्य श्री शंकराचार्य महाराज की जय, आद्य श्री शंकराचार्य महाराज की जय, आद्य श्री शंकराचार्य महाराज की जय. तेव्हा आज जे इथे आपण ऐकलंय ते आचरणात आणूया. मी फक्त तुम्हाला सांगणार नाही, मी स्वतः सुद्धा करणार आहे. कारण संतांनी स्वतः केलं आणि मग सांगितलं. मी सुद्धा तेच करणार आहे. मी करणार आणि मग तुम्हाला सांगणार. तेव्हा सज्जन हो, आपलं जीवन धन्य करून घेण्याकरता, भगवंताची कृपा प्राप्त करून घेण्याकरता संतांनी जे केलं तेच आपण करूया. देवाची थोडीशी भक्ती करूया, देशासाठी थोडंसं काहीतरी करूया, समाजासाठी थोडंसं काहीतरी करूया आणि आपलं जीवन धन्य करूया.
हाच मूळ आशय तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात सांगितलेला आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम ब्रीद वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीड भार तुका म्हणे साना थोर. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तेव्हा श्रोते हो, आज इथे ह्या कीर्तन महोत्सवामध्ये, नारदीय कीर्तन महोत्सवामध्ये आज शेवटच्या दिवशी मला इथे कीर्तन सेवा करण्याची संधी दिली आहे. तेव्हा स्वरूप सखी मंडळ, अनादी केटरर्स आणि श्री शुभराय महाराज मठ परिवार ह्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. माझ्यासारख्या नवोदित कीर्तनकाराला इथे हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. खरंच मनापासून ह्या सर्वांचे आभार मानते. त्याचबरोबर सौ अपर्णाताई, त्यांनी माझं नाव सुचवलं. आमची भेट विजयादुर्गेला झाली होती गोव्यात आणि मी सहज माझं कार्ड त्यांना दिलं होतं आणि त्यावरून, त्या ओळखीवरून त्यांनी मला आज इथे बोलवलं. त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार मानते. आजचे माध्यम प्रायोजक आकाशवाणीचेही आभार मानते. कीर्तनाकरता उत्तम साथीची गरज असते. कारण कसं असतं, कीर्तन हे साथीशिवाय होतच नाही. ज्याप्रमाणे श्रोते लागतात त्याप्रमाणे साथीदारही लागतात आणि त्याकरता उत्तम साथीदार हवे असतात. कारण त्यांना माहिती नसतं की आपण काय करणार, मला माहिती नसतं ते काय वाजवणार. हे फार कठीण असतं साथ करणं. तर आजचे साथीदार, ऑर्गनवर श्री गंगाधर देव, तबल्यावर श्री सुधीर जोशी आणि श्री गुणेश दाते, हार्मोनियमवर श्री नागनाथ नागेशी आणि व्हायोलिनवर श्री देवदत्त जोशी. ह्या सर्वांनी मला अतिशय उत्तम साथ केली. हां, माझ्या खूप चुका झाल्या, गडबड गोंधळ होते, एक एकदा लक्षात येत नाही, एक एकदा हा हात चालत नाही, एक एकदा हे इथून बाहेर येत नाही, एक एकदा इथूनच बाहेर येत नाही, एक एकदा इथून बाहेर येत नाही, इथे असतं पण इथून येत नाही, इथे असतं पण ते इथून येत नाही. सगळा हा गोंधळ होतच असतो आणि ह्या चुकांमधून पुढे मग शिकायला मिळतं की हां, गेल्या वेळेस मी ही चूक केली होती, पुढच्या वेळेस मी ही चूक करणार नाही. तेव्हा ह्या सर्वांनी उत्तम प्रकारे सांभाळून घेतलं, त्याबद्दल खरंच त्यांचे मनापासून आभार मानते. आणि श्रोते हो, तुम्हा सर्वांनी इथे चांगल्या प्रमाणात उपस्थिती लावून आजची ही कीर्तन सेवा चांगल्या प्रकारे श्रवण केली. काही श्रोते बाहेर उभे आहेत, त्यांचे पाय दुखत असतील तरीही तिथे शांतपणे ते ऐकत आहेत. तेव्हा खरंच अशा सर्व श्रोत्यांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. कसं आहे, आकाशवाणीवर, दूरदर्शनवर कीर्तनं केलेली आहेत, तेव्हा आम्हाला भिंतींना बघून सज्जन हो म्हणायची सुद्धा सवय झालेली आहे. तेव्हा चांगल्या प्रमाणात इथे उपस्थिती लावलीत. तुमचे सर्वांचे आशीर्वाद खूप मोलाचे आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. आज इथे मला कीर्तन सेवा करण्याची संधी दिली आहे. खरंच मनापासून सगळ्यांचे आभार मानते. इथपर्यंत पोहोचवणाऱ्या माझ्या गुरूंचे मनापासून आभार मानते. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून शिवशंकरांच्या चरणी एकच प्रार्थना करते की सगळ्यांना चांगलं आरोग्य, चांगली बुद्धी, चांगली विद्या प्राप्त होवो आणि सगळ्यांचं व्यवस्थित जीवन कल्याणार्थ होवो, हीच इच्छा शिवशंकरांपाशी ठेवते आणि आजच्या या सेवेला इथेच पूर्ण विराम देते. भारत माता की जय. दहाच मिनिटांचं मध्यंतर आहे. कॉफी पानाची सोय आहे. बरोबर 10व्या मिनिटाला पूर्वी आपल्या सर्वांच्या मनपूर्वक आभारी आहोत. आमच्या संयोजनाला तुम्ही अभूतपूर्व प्रतिसाद दिलेला आहे. धन्यवाद.